नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, उद्धव ठाकरेंचे खासदार फुटणार ही बातमी आतापर्यंत फक्त मराठी माध्यमांमध्येच फिरत होती आणि तेही विधानसभेची निवडणूक झाल्यापासून फिरते. पण कालपासून या बातमीने दिल्लीत जोर पकडला असून राष्ट्रीय माध्यमांमध्ये सुद्धा प्राईम टाईमवर दाखवली जाते. केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांनी 2 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की ठाकरेंचे 7 खासदार आणि जवळपास 15 आमदार शिंदेंच्या संपर्कात आहे. आता एवढंच पुरेसं नव्हतं की अंबादास दानवेंनी सुद्धा 13 जूनला म्हटलं की आमचे काही खासदार अगदी विधानसभेची निवडणूक झाल्यापासून शिंदेंच्या संपर्कात आहेत, हे आता मान्य केलं पाहिजे. याशिवाय एकनाथ शिंदेंच्याही फेऱ्या 21 जुलैला सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाला पाहता दिल्लीत वाढल्यात. कारण महिला आरक्षण विधेयक व मतदारसंघ पुनर्रचना विधेयक कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदींना पावसाळी अधिवेशनात पारित करायचंच आहे व त्यासाठी एनडीएला 2/3 म्हणजे 362 मतांची गरज आहे. ज्यासाठी G7 समिटला जाताना एनडीएची 293 मतं पकडून अधिकची 69 मतांची तजवीज करण्याची जबाबदारी त्यांनी अमित शहांकडे दिली. आणि हे वेगळं सांगायला नको की शहा या खेळात किती पारंगत आहे व उद्धव ठाकरेंना हे कळालंय की त्या 69 मतांसाठी माझे खासदार फोडणं सर्वात सोपं आहे. ज्यामुळे भीतीपोटी त्यांनी लगेच 14 तारखेला मातोश्रीवर सर्व खासदारांना बैठकीसाठी बोलावलं. म्हणजे थोडक्यात खासदार माझ्याच सोबत आहेत याची शाश्वती त्यांना करायची होती. ज्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसलाय. कारण बाहेर तर राऊतांनी सांगितलं की 4 खासदार प्रत्यक्षात व 5 खासदार ऑनलाईन फोनद्वारे जुडले होते. पण आता सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत ही आली आहे की ते 5 खासदार बैठकीत ऑनलाईन तर आले नव्हतेच, उलट अजूनही ते ठाकरेंच्या संपर्कात नाहीयेत. आणि ही बातमी कळताच की ऑपरेशन टायगर पूर्णत्वाकडे जातोय. उद्धव ठाकरे, त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि ठाकरेंचे वैयक्तिक चाणक्य संजय राऊत काहीही बरळायला लागलेत. माहितीनुसार जेव्हा उद्धव ठाकरेंना कळालं की 5 खासदार आपल्या संपर्कात नाहीयेत, तेव्हा चिडून त्यांनी बैठकीत म्हटलं की ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं. आता हे काही पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी म्हटलंय असं अजिबात नाहीये. पण मागच्या वेळी आमदार फुटताना ठाकरेंच्या नाकाखालून गेले किंवा त्यांच्या भाषेत म्हणायचं तर शिंदेंनी त्यांचे आमदार चोरले. पण यावेळी तर खासदार अगदी ठाकरेंच्या समोरून निघून जात आहे. कारण खासदारांनी बैठकीत न येणं हे समजू शकतो, पण न येण्यामागचं कारण सुद्धा देण्याची तसद नेत्यांनी केली नाहीये. उलट परभणीचे खासदार संजय देशमुख बैठकीत न येण्यामागे कौटुंबिक कारण सांगून दिल्लीत प्रतापराव जाधवांना भेटल्याची माहिती समोर आली. आणि अशा गंभीर परिस्थितीत जेव्हा तुमच्या डोळ्यांदेखत तुम्ही मानलेले कट्टर वैरी अमित शहा आणि एकनाथ शिंदे तुमचे खासदार फोडण्याचा प्रयत्न करत असतील आणि एक पक्ष प्रमुख म्हणून हातावर हात ठेवून उद्धव ठाकरे जर खुशाल ज्यांना जायचं त्यांनी जा असं म्हणत असतील, तर नक्कीच हे बोलावं लागेल की उद्धव ठाकरेंचं डोकं ठिकाणावर नाही व व्यवहारी राजकारण करण्यात त्यांना आता अजिबात रस उरलेला नाही. तर उद्धव ठाकरेंचंही एखाद्या वेळी ठीक आहे की त्यांनी समोर आलेली परिस्थिती स्वीकार केलेली, पण त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे तर अजूनही स्वप्नातच जगतायत असं वाटतंय. पत्रकाराने खासदार फुटीविषयी प्रश्न विचारला तर ते म्हणतात की आपण पाहिलं असेल की तृणमूल काँग्रेसमधल्या 20 खासदारांनी वेगळा गट तयार करण्याचा प्रयत्न केला. हे सगळे एहसान फरामोश लोक आहेत. जिंकले ममता दिदींच्या नावावर आणि आता लगेच उड्या मारून पळतायत. उद्धव साहेब आणि मी आम्ही एक पथ्य पाळलंय की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो. काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत. या एका वक्तव्यावरून कळतं की आदित्य ठाकरेंना पश्चिम बंगालच्या राजकारणाविषयी किती जास्त माहिती आहे आणि आपल्या खासदारांवर त्यांचं किती नियंत्रण आहे. कारण जेव्हा आदित्य ठाकरे म्हणतात की आम्ही अंधविश्वासी आहोत, म्हणजे त्यांचं किंचितही खासदारांवर नियंत्रण उरलं नाही. उलट अंधविश्वासी असल्या कारणाने खासदार जिथे आम्हाला घेऊन जातील तिथे आम्ही डोळे बंद करून त्यांच्या मागे मागे जातो. कारण उर्वरित शिवसेनाही आता ठाकरेंच्या ताब्यात राहिलेली नाहीये. आमदार व खासदार आता आपली मनमानी करतायत, जसं बंगालमध्ये ममता बॅनर्जींसोबत घडलं. आदित्य ठाकरे कितीही म्हणत असले की ममतांच्या जोरावर टीएमसीचे नेते निवडून आले, तरी त्यांना हे चांगलं माहिती आहे की निवडून येणारे सत्तेच्या जोरावर निवडून आलेत. कारण ममता दीदी दुसऱ्यांना निवडून आणू शकतात, तर मग का स्वतः 2021 पासून 2 वेळा आमदारकीची निवडणूक हरल्या. 2021 मध्ये नंदीग्राममधून 1956 मतांनी आणि यावेळी तर भवानीपूरमधून 15,105 मतांनी पराजय त्यांच्या हाती लागली. हे तर असंच झालं की संजय राऊतांनी म्हणावं की 9 खासदार माझ्या जोरावर निवडून आलेत. पुढे बोलताना आदित्य ठाकरेंनी कर्जमाफीवरही प्रश्न उचलत सांगितलं की उद्धव ठाकरेंनी केलेली कर्जमाफी ही बिनशर्त होती. मला वाटतं पर्यावरण मंत्री असताना त्यांनी पेंग्विनवर लक्ष देण्याच्या नादात साध्या बातम्याही पाहिल्या नाहीत. कारण खरंच पाहिल्या असत्या तर त्यांना हे माहिती असतं की त्यावेळीही शेतकऱ्यांना मदत करताना
सरकारने 2 लाख रुपयांची मर्यादा ठेवली होती, ज्यानुसार कर्जमाफी घेण्यासाठी पहिल्यांदा तुमचं कर्ज 2 लाखांपर्यंत आणा आणि मग सरकार 2 लाख रुपयांची मदत करेल, ही अट होती. आता पिता पुत्राला पक्षाचं काहीच पडलेलं नाहीये हे तर कळालं, पण ज्या चाणक्याच्या भरोशावर हे दोघं बसलेत ते संजय राऊतही माध्यमांसमोर येऊन विनोद करतात. खासदारांनी ओम बिर्ला यांना संपर्क केला असून आम्हाला वेगळ्या गटाची मान्यता द्यावी असं पत्र दिल्याबद्दलचं प्रश्न संजय राऊतांना पत्रकारांनी विचारलं तर ते म्हणतात की या क्षणाला सर्व खासदार एकत्र आहे. आम्ही ऑपरेशन लांडगा राबवणार आहोत. कोणी काही पत्र दिलं तर त्यानंतर आम्ही त्यावर उत्तर देऊ. हे वक्तव्य फार महत्त्वाचं, कारण संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत पाठवलं होतं आणि ते पाहिल्यानंतर जर संजय राऊत हे म्हणत असतील की सध्या सर्व खासदार एकत्र आहेत, तर मग यातून एकच संदेश लोकांपर्यंत जातो की सध्या सर्व ठीक आहे, पण उद्याचं काही सांगता येत नाही. आमचे खासदार उद्या कुठे जातील याचा अंदाजा आम्हाला सुद्धा नाही. वरून राऊतांना हे सुद्धा कळालंय की खासदारांचा एक गट ओम बिर्ला यांना लवकरच भेटणार आहे, कारण सर्व नेत्यांना कळालंय की उद्धव ठाकरेंसोबत आता आपलं भवितव्य नाहीये. आज सत्तापद मिळो किंवा न मिळो, पण 2029ला पुन्हा निवडून येण्यासाठी का होईना पण एनडीएत आपल्याला जावंच लागणार आहे. आणि वरून तुमचा नेता ज्याला जायचं त्याने खुशाल जा असं म्हणत असेल व दुसऱ्या बाजूला शिंदेसारखा शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी उभा राहणारा नेता असेल, तर या दोघांमध्ये निवड करणं नेत्यांसाठी फार सोपं आहे. म्हणून पावसाळी अधिवेशना अगोदर काहीतरी मोठा बॉम्ब फुटण्याची दाट शक्यता आहे. असोत, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर योगदान करून चॅनलला मोठा करण्यासाठी मदत करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.